हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 5. पहिली ओवी भाग 2. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. मागील प्रवचनामध्ये आपण या ओवीमधील आता या प्रथम शब्दाचे निरूपण पाहिले. आता या शब्दानंतर माऊलींनी विश्वात्मके देवे असे म्हटले आहे. त्याचे निरूपण आपण या प्रवचनामध्ये पाहू. विश्वात्मके देवे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका कथन करून झाल्यावर त्यानंतर त्यांना जे काही सांगायचे आहे ते सांगणे त्यांनी विश्वांचा देव, विश्वेश्वर, सर्वेश्वर, पूर्णावतारी, आत्मपरब्रह्म, पुरुषोत्तम, योगेश्वर, भगवंत श्री, श्रीकृष्ण यांच्यापुढे सादर केले आहे. आपण सांगितलेली भावार्थ दीपिका त्यांनी परब्रह्म परमात्म्याच्या, त्या ब्रह्मांड नायकाच्या, त्या पुरुषोत्तमाच्या चरणी नैवेद्य म्हणून अर्पण केली आहे. यासाठी त्याला साथ घातली आहे. याची प्रामुख्याने 4 कारणे आहेत. याचे पहिले कारण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहून भगवंत श्रींना प्रिय असलेले, भगवंत श्रींनी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंत श्रींच्या गीता तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले आहे. माऊलींनी हा ग्रंथ सर्वसामान्य जनांना समजेल अशा सोप्या भाषेत रसाळ उदाहरणे देत सामान्य जनांच्या गळी गीता तत्त्व उतरविले आहे. यामुळे हा ग्रंथ भगवंत श्रींच्या चरणी ठेवून त्याचा प्रसाद मागण्याचा त्यांना हक्क आहे आणि तो त्यांनी बजावला आहे. याचं दुसरे कारण म्हणजे स्वतः श्री ज्ञानेश्वर माऊली हे त्या पूर्णावतारी पुरुषोत्तमाचेच अंशावतारी आहेत. ते सायुज्यमुक्त असून प्रत्यक्ष पुरुषोत्तमाच्या आज्ञेवरून ते या भूतलावर अवतारित झालेले आहेत. पुरुषोत्तमाने श्रीकृष्ण स्वरूपात येथे पूर्णावतार धारण केला. त्यांनी अखिल मानवाच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी येथे महाभारतातील युद्ध सुरू होण्याआधी युद्धभूमीवर अर्जुनाच्या निमित्ताने श्रीमद भगवद्गीता समस्त मानवांच्या कल्याणासाठी सांगितली. त्याला आता सुमारे 7 ते 8 हजार वर्षे झालेली होती. यामुळे गीतेची संस्कृत ही भाषा समजणे अवघड झाले होते. यास्तव ते गीता तत्त्वज्ञान आधुनिक काळानुसार नव्या पिढीला समजेल अशा शब्दात पुन्हा सांगणे आवश्यक झाले होते. यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाच्या आज्ञेवरून येथे अवतारित झाले. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ते कार्य पूर्ण केले. भावार्थ दीपिका ही भगवंत श्रींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका, भाष्य, निरूपण आहे. तसेच ज्ञानेश्वर माऊलींनी काळानुसार त्यात आवश्यक असा विस्तारही केला आहे. यामुळे अशा ग्रंथाची परिपूर्णता करण्यासाठी, तो संपन्न करण्यासाठी तो विश्वात्मक देवच सर्वार्थाने सुयोग्य होता. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका हा आपला ग्रंथ भगवंत श्रींचे चरणी नैवेद्य म्हणून प्रसादासाठी अर्पण केला. याचे तिसरे कारण असे आहे की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः योगाधिराज पातंजलींना अपेक्षित असे योगमार्गी आहेत. त्यांनी 6व्या भक्तियोग या अध्यायात कुंडलिनी जागृत कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. वास्तविक भक्तियोगाच्या परिपूर्ण पालनाने कुंडलिनी जागृत होते. त्यासाठी आणखी काही निराळे असे करावे लागत नाही. तरीही श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे कुंडलिनी जागृतीसाठी योग मार्ग सांगितला आहे. त्यांनी स्वतः संजीवन समाधी घेताना योगाधिराज पातंजलींना अपेक्षित अशा योग मार्गाने कुंडलिनी जागृत करून स्वतःपासून देह पृथक केला. सांगायचा मुद्दा असा की श्री ज्ञानेश्वर माऊली हे योगाधिराज पतंजलींना अपेक्षित असे योगमार्गी आहेत. परंतु त्यांनी जे अवतार कार्य केले ते श्रीमद भगवद्गीतेला अपेक्षित अशा विविध योग मार्गाने केले. त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर संपूर्ण जगाला दिपवणारा एक महाअद्भुत अलौकिक असा भावार्थ दीपिका
हा अद्वितीय ग्रंथ लिहिला. श्रीमद भगवद्गीतेत अनेक योग सांगितलेले आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः योगाधिराज पातंजलींना अपेक्षित असे योगमार्गी असूनही त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील सर्व योग भावार्थ दीपिकेमध्ये अतिशय रसाळ, मधुर, सर्वांना समजेल अशा भाषेत सविस्तर कथन केलेले आहेत. हा ग्रंथ साहित्यिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक अशा सर्व दृष्टीने समृद्ध आणि परिपूर्ण आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः श्रीमद भगवद्गीतेला अपेक्षित असे योग कार्यही केले. त्या काळी त्यांनी ओळखले की सर्वसामान्य जन हे शिकलेले नाहीत. त्यांना योगाधिराज पातंजलींना अपेक्षित असलेला योगमार्ग समजत नाही आणि त्याचे पालन करणे त्यांना कठीण आहे, जवळजवळ अशक्य आहे. यास्तव त्यांनी सर्वसामान्य जनांसाठी भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यायोगे त्यांनी सर्वसामान्य जनांच्या गळी अलगद श्रीमद भगवद्गीतेतील तत्त्वे उतरवली. पूर्णावतारी श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपन्न करून शेवटी जेथे कायमकरिता वास्तव्य केले त्या पृथ्वीवरील वैकुंठधामी पवित्र अशा श्री क्षेत्र पंढरपूरला आळंदीहून वारी करायची प्रथा ज्ञानेश्वर माऊलींनी ऊर्जित केली. आळंदीहून निघून श्री पंढरीच्या वारीचा पायंडा दृढ केला आणि हळूहळू ती वारीची प्रथा जोमात रूढ केली. आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे. लाखो वारकरी पायी चालत चालत श्री आळंदीहून श्री पंढरपूरला वाटेत सामील होत यात्रा करत करत जातात. वारकऱ्यांना टाळ मृदंगांच्या तालावर भजन म्हणत म्हणत नृत्य करायला आवडते. यात ते तन्मय होऊन जातात. देहभान हरखून श्री विठ्ठलमय होतात. हे हेरून श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्री विठ्ठल रखुमाईवर अतिशय सोप्या परंतु अतिमधुर अशा प्रासादिक भाषेत भक्तिभाव रसाने ओथंबलेल्या सहज चालीत म्हणता येतील अशा हजारो ओव्या रचल्या. वारीत गावोगावी सर्व भक्तांना सामील करून घेत घेत दिंडी पुढे पुढे जात असते. येथे वयाचा, ज्ञानाचा, आर्थिक परिस्थितीचा, अधिकाराचा किंवा असा कशाचाच विषम भाव नसतो. येथे सर्वजण आदराने एकमेकांच्या पाया पडतात. येथे भौतिक भावातीत अवस्थेत सर्व एकाच विठ्ठल भावात विठ्ठलमय होऊन भावभक्तीमध्ये न्हाऊन वारी करत असतात. मग अशा या वारीमध्ये स्वतः विठ्ठल रखुमाई प्रगट होऊन सामील झाले तर त्यात नवल ते काय? नाठाळांनी परमात्म्याला ओळखावे, त्यांची परमात्म्यावर भावभक्ती जडावी, ते सन्मार्गाला लागावेत. यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवणे, रेड्याकडून वेद वदवणे, रेड्याच्या पाठीवरील वळ स्वतःच्या पाठीवर उमटवणे, पाठीवर मांडे भाजणे इत्यादी चमत्कार करून दाखवले आणि आशांकडून परमात्म्याला नमस्कार करवून घेतला. त्यांना या भौतिक वस्तुजगताच्या भोगमय अमुक्त विळख्यामधून सोडवून आध्यात्मिक मुक्तीच्या सन्मार्गाला आणले. भक्तिमार्गाप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानमार्गही तितक्याच विद्वत्तापूर्ण भाषेत सांगून ज्ञानी लोकांना परमात्म्याचा समुपदेश केलाय. स्वतःच्या आचरणामधून कर्मयोगाचे धडे गिरवायला दिले. सर्व भूतमात्रांवर प्रेम करून प्रेमयोग शिकवला. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी गीता तत्त्वज्ञानाचा केवळ मौखिक प्रसार न करता त्याचा स्वतःच्या आचरणामधूनही प्रसार केला. पुरुषोत्तमाच्या अशा या निस्सीम पाईकाने भावार्थ दीपिका हा आपला ग्रंथ भगवंत श्रींचे चरणी नैवेद्य म्हणून प्रसादासाठी अर्पण केला. याचे चौथे कारण म्हणजे आपणा सर्वांना ज्ञात आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. त्यायोगे ते भूतलावर सायुज्यमुक्त म्हणून सदा सर्वदा संचार करत असतात. श्री ज्ञानेश्वर माऊलींसाठी भूतकाळातील क्रियापद वापरता येत नाही. ते आजही येथे आहेत आणि सदा असणार आहेत. येथे ते अधिकारी व्यक्तींना श्रीमद भगवद्गीतेवर लिखाण करायला, त्यावर प्रवचने द्यायला सतत उद्युक्त प्रोत्साहित करत असतात. त्यासाठी ते त्यांना सर्वतोपरी मदत करत असतात. आवश्यक ती योग ऊर्जा पुरवत असतात. या कार्यासाठी अडचणी आल्यास ते त्या सोडवण्यासाठी उपाय सुचवतात. ही अशी योजना त्यांनी स्वतःच्या मनात
अगोदरच करून ठेवलेली असली पाहिजे. यास्तव त्यांनी आपला अवतार समाप्त केला नाही. संजीवन समाधी घेऊन ते येथे सायुज्यमुक्त म्हणून राहू लागले. त्या त्या काळात प्रचलित भाषेमधून आणि त्या त्या काळाला सुयोग्य अशी उदाहरणे देऊन गीतेवर लिखाण करायला ते ज्ञानियांना मार्गदर्शन करत असतात, मदत करत असतात. यायोगे त्या त्या पिढीला समजेल अशा प्रकारे गीता तत्त्वज्ञान उपलब्ध होते. 800 वर्षानंतर त्या काळी सोप्या भाषेत म्हणून सांगितलेल्या भावार्थ दीपिकेची भाषा आज प्राच्य मराठी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ती आताच्या काळाला अनुरूप अशा पद्धतीने सांगावी लागते. त्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली आजही कार्य करत आहेत. त्याचा सुंदर परिणाम म्हणजे आज गीतेवर अनेक जणांची पुस्तके, प्रवचने उपलब्ध आहेत. तसेच जगातील कित्येक भाषांमधून गीतेचे, भावार्थ दीपिकेचे भाषांतर झाले आहे. पुरुषोत्तमाच्या अशा या निस्सीम परमभक्ताने भावार्थ दीपिका हा आपला ग्रंथ भगवंत श्रींचे चरणी नैवेद्य म्हणून प्रसादासाठी अर्पण केला. अशा प्रकारे येथे पसायदानामधील पहिल्या ओवीमधील पहिला चरण संपन्न झाला आहे. उर्वरित निरूपण आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.